10 वर्षापासून कागदपत्र देऊनही घरकुल नाही. 2 वर्ष झगडणाऱ्या शेतकऱ्यांचे 15 जुलैला बोंबाबोंब उपोषण. दिनांक 13/7/2026 बोंबाबोंब आगळे वेगळे आमरण उपोषण. 10 वर्ष कागदपत्र देऊनही घरकुल नाही. 2 वर्ष झगडल्यानंतरही 15 जुलैला जिल्हा परिषद समोर बोंबाबोंब आंदोलन. 108 गावी रस्त्यावर, पुढचा एल्गार थेट आझाद मैदान मुंबई येथे. गेल्या 10 वर्षापासून घरकुलसाठी कागदपत्रे देऊनही आणि मंजुरी मिळूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने व तसेच गेली 2 वर्षे सतत पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील किसनदेव दत्तात्रय ननवरे माळी यांनी आता बोंबाबोंब आगळे वेगळे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सोलापूर समोर हे आगळे वेगळे उपोषण सुरू होणार असून 108 गावांमधील शेकडो नागरिक बोंबाबोंब करण्यासाठी एकठावर येणार आहेत. काय आहे बोंबाबोंब आगळे वेगळे? 10 वर्ष कागद दिले व 2 वर्ष उंबरठे झिजवले. सध्या उपोषण करून प्रशासनाला साधं उपोषण करून प्रशासनाला जाग येत नाही म्हणून आगळीवेगळी बोंबाबोंब करणार आहे. हे आगळेवेगळे आंदोलन आहे. मी एकटा नाही, 108 गाव माझ्यासोबत बोंब मारायला येणार. प्रशासनाचे कान फुटेपर्यंत आम्ही थांबणार नाही असे ननवरे यांनी ठणकावले आहे. मला माझ्या हक्काचं मिळालं पाहिजे. मला माझ्या हक्काचं मिळालंच पाहिजे. मला न्याय पाहिजे. या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो. मला गर्व आहे, मी या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1167 गावामध्ये जन्म घेतलाय. मी जागा व्हा. आज जागा झाला नाही तर कधीच जागा होणार नाही. हे अधिकारी आज गोरगरिबाची दखल घेत नाही म्हणून हा निसर्ग तुम्हाला आम्हाला साथ देत नाही. या गोरगरिबाचा श्राप आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पाऊस न पडता पण 50% उजनी धरण भरले. पण या गोरगरिबाचा, महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा, एका गरिबांचा श्राप आहे. या अधिकाऱ्यांना एक पाण्याचा थेंब पडणार नाही. आणि माझा शब्द आहे, माझा शब्द कधी खोटा ठरत नाही. मला न्याय मिळाला पाहिजे. किरकोळ गोष्टीसाठी मला या ठिकाणी उपोषण करावं लागतंय. लाज वाटते मला, लाज. मला माझ्या हक्काचं घरकुल, मंजुरी पत्र हप्ते वेळेवर मिळालेच पाहिजे. मी जाहीर निश्चय करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये IT पार्क, मेट्रो, बुलेट ट्रेन हे अजून व्हायचं आहे. ते फक्त DMO सरकारसाठी फक्त DMO आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकल सुरू झालीच पाहिजे. सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकल, IT पार्क, बुलेट ट्रेन, मेट्रो सुरू झाली पाहिजे. ही तर फक्त सुरुवात आहे. माझी दखल घेतली टायमावर बरी आहे. माझ्या हक्काचं मागतोय. माझ्या हक्काचं मिळत नसेल तर मला मैदानात उतरावं लागेल.